आज आपण बघणार आहे दिवाळीमध्ये जे 5 दिवस असतात त्यांचा इम्पॉर्टन्स आणि त्यांच्या मागची स्टोरी. तर चला स्टार्ट करूया धनत्रयोदश. या दिवशी धन, समृद्धी व त्याची पूजा केली जाते. या दिवशी लोक सोने, चांदी इत्यादी यांची विक्री करतात, कारण की मान्यता अशी असते की या दिवशी जर आपण सोनं चांदी घेतलं की लक्ष्मीचा आशीर्वादही भेटतो. दुसरा दिवस असतो नरक चतुर्दशी. ह्याला म्हणतात आपण छोट्या दिवाळीही म्हणतो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर या नावाच्या राक्षसाचा वध केलेला. या दिवशी लोक अभंगी स्नान करतात व आपल्या घराच्या भोवती दिवे लावतात. दुसरा दिवस असतो लक्ष्मीपूजन, म्हणजे आपण बोलू शकतो ही मेन दिवाळी असते. या दिवशी आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, आपल्या दाराला जास्त आपण तोरण लावतो, रांगोळी काढतो, पण दिवे पण लावतो. ह्या दिवशी आपलं घर एकदम मस्त दिसत असतं. आणि असं पण मान्यता असते की या दिवशी लक्ष्मी देवी जी असते ती आपल्या घरात प्रवेश करते. या दिवशी खूप फटाकेही असतात. दिवस असतो बलिप्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा. या दिवशी श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून गावकऱ्यांना वाचवलेलं. जेव्हा मोठा पाऊस पडलेला तेव्हा लोक गोवर्धन पूजा करून अन्नकूट तयार करतात, म्हणजे शेकडो पदार्थ वगैरे तयार करतात व भगवानाला अर्पण करतात. पाचवा व शेवटचा दिवस असतो भाऊबीज. या दिवशी जी बहीण असते ती भावाची आरती करते, त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी सगळीकडे प्रेमाचा व आनंदाचा वातावरण असतो. त्या दिवाळीच्या 5 दिवसांच्या सुंदर परंपरा व त्यांच्या पाठील गोष्ट. हा फ्रेंड्स, तुम्हाला शॉर्ट जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अँड हॅपी दिवाळी.